आजची तारीख आहे 12 फेब्रुवारी। आज जर अजित पवार हयात असते तर आजच्या दिवशी एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडणार होती आणि ती राजकीय घडामोड म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण। खुद्द शरद पवारांनी या संदर्भात असं म्हटलं होतं की 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत ठरलं होतं। आज जेव्हा सुप्रिया सुळेंना याबाबत विचारलं तेव्हा सुप्रिया सुळेंनी सुद्धा याबद्दल एक महत्त्वाचं विधान केले। मात्र आता अजित पवार गेले आणि हा सगळा मुद्दा थंड बस्त्यात गेलेला आहे। पण तरी सुद्धा कदाचित राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काय ठरलं होतं हे आपल्याला 16 फेब्रुवारीला कळू शकणार आहे। कसं आपण बघूयात। दादा, आज तुम्ही हवे होतात, एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही करणार होतात, हे स्टेटस ठेवलंय शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडेंनी। 7-8 तारखेला या विलीनीकरणासंदर्भातली जाहीर वाच्यता केली जाणार होती, पण त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं, कारण दादा काहीतरी दिल्लीला जाणार होते, जयंतरावांना काहीतरी सोयीची नव्हती। म्हणून जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल, तेच त्यावेळेला म्हणाले, दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू, आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि 12 फेब्रुवारीला त्याची घोषणाही होणार होती, असं खुद्द शरद पवारांनी सांगितलं होतं। मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, त्याच्यात एकच होतं। तिन्ही ऑफिसिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला, आणि ही तारीख अजितची दिलेली होती। दादा गेले आणि 12 फेब्रुवारी आली आणि निघूनही गेली। विलीनीकरणाची घोषणा मात्र काही झालीच नाही। दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं होतं त्यासाठी 17 जानेवारीच्या बैठकीचा एक व्हिडिओही दाखवला जातो। त्यामध्ये अजित पवारांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बसलेत। या बैठकीत अजित पवार वगळता दादांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता नव्हता। आता दादा गेले, त्या बैठकीत नेमकं काय झालं हे अजित पवार गटाला माहीतही नाही। मात्र शरद पवार गटाचे नेते म्हणतायत विलीनीकरण होणार होतं, 12 तारखेला अधिकृत घोषणा होणार होती। हो ना, मग 12 तारखेला विलीनीकरणाची घोषणा नक्कीच त्या ठिकाणी होणार होती, म्हणूनच आज प्रेस कॉन्फरन्स मी तिथं घेणार होतो। पण झालं एवढंच की अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल जी काही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय, आज सत्तेत नसताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून, पुतण्या म्हणून तिथं मी प्रयत्न करतोय। काही मोठ्या नेत्यांची वेळ मिळावी यासाठी सुप्रियाताईंना सुद्धा विनंती केली होती आणि मी माझ्या लेवलला सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवाचं मला तिथं वेळ मिळालेली नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल काय ठरलं होतं त्यावर सुप्रिया सुळे म्हणतायत, माझं आणि दादांचं बोलणं झालं होतं। ठीक आहे, या गोष्टी आयुष्यात होत असतात अनेक वेळा। आज दादा नाही, त्याच्यामुळे मला काही जुनं धुणं काढत बसायची नाही। तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता, आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे, आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे। पण त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया। आता राष्ट्रवादीचं विलीनीकरण शक्य नाहीये असं शिवसेनेचं म्हणणं आहे, तर सत्तेमध्ये येण्यासाठी विलीनीकरणाची कहाणी रचली जाते असं भाजप म्हणतंय। आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्यासारख्याने बोलणं उचित नाहीये की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलीनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलीनीकरणाची काही बोलणी झाली नव्हती। आता ज्यांच्या समोर हे सगळे काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाहीत, म्हणून आता नेमकं काय घडलं, त्याचे काय पुरावे आहेत या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर नातं मला वाटतं आता दूर होत चाललेलं आहे, म्हणून विलीनीकरण होईल अशी शक्यता थोडी कमी वाटतं। नाही, मला असं वाटत नाही की राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचं काही विलीनीकरण होणार आहे किंवा होणार होतं। मला असं वाटतं अजितदादा गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा मुद्दामून ओळापळ करण्याचा प्रयत्न काही स्वार्थी नेते करतात आहे। जे सत्तापिपासू लोक आहेत ते सत्तेमध्ये येण्याकरता या प्रकारचं काहीतरी एक मनगणन कहाण्या। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी विठ्ठल मणियार
श्रीनिवास पाटील आणि अंकुश काकडे हे मध्यस्थी करत होते असंही सांगितलं जात आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांना विलिनीकरण हवंय, तर अजित पवार गटाच्या नेत्यांना विलिनीकरण नको आहे. या सगळ्यावर रोहित पवार सोमवार किंवा मंगळवारी पुराव्यांसह विलिनीकरणाबाबत काय ठरलं होतं ते सांगणार आहेत. या 4-5 जे काय सो कॉल्ड नेते आहेत त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती आहे. आणि ते म्हणतील की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुम्ही कोणाची भूमिका घेतली, कोणाच्या बाजूली भूमिका घेतली, त्याचं सगळं उत्तर सोमवारी नाही तर मंगळवारी स्वतः त्या ठिकाणी मी तेच म्हणतोय की सोमवार आणि मंगळवारी मला थोडासा वेळ द्या, त्यावेळी स्पष्टपणे पुराव्यासकट बऱ्याच गोष्टी मी त्या ठिकाणी सांगेन. सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर विलिनीकरणाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध कायम असल्याचं समोर आलं होतं. विलिनीकरण करायला अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनी नकार दिला होता. सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करण्यावर पक्षात एकमत आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपासून सुरू केली जाईल आणि त्या संदर्भात मुंबईत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली जाईल. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा अजूनही दिलेला नाहीये, तर पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवायला पक्षाचे नेते सकारात्मक आहेत. सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा विलिनीकरणाची पुढची गणितं ठरवणारा ठरणार आहे. पण विलिनीकरणाबाबत नेमकं काय ठरलं होतं त्यासाठी 16 किंवा 17 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांनी सखोल अभ्यास करून आणि अत्यंत बारकाईनं प्रेझेंटेशन दिलंय. आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दलही रोहित पवार किती पुराव्यांसह समोर येतात याची उत्सुकता आहे. रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली.